नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी झालेल्या SRPF गट 6च्या म्हणजेच SRPF धुळेच्या पेपरमधील सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढे होणारे SRPF पेपरसाठी तयारी करताय किंवा पुढील पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, ट्रुथ सोशल हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणाच्या मालकीचे आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे 2011 पासून ट्रुथ सोशल हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। आता लक्षात काय घ्यायचं आहे तर त्यावेळी ट्विटरनं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट बंद केलं होतं। त्यामुळे मित्रांनो काय झालं पुढे तर ट्रम्प यांनी स्वतःचं ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप TMTG अंतर्गत ट्रुथ सोशल नावाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केलं। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। आता ट्विटरचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे, एक्स करण्यात आलेलं आहे आणि मालक कोण आहेत, एलॉन मस्क आहेत। ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 2, जनरेशन झेड नावाने ओळखली जाणारी पिढी कोणत्या वर्षादरम्यान जन्माला आली? आता या ठिकाणी पहा, जनरेशन झेड म्हणजे काय, जेन झी। आता महत्त्वाचा मुद्दा का आहे हा, कारण नेपाळमध्ये संपूर्ण सरकार जेन झीनं उलटून टाकलं आणि मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं पुढे मिलेनियल्स आणि जेन झीवर पुन्हा एकदा प्रश्न येऊ शकतोय। तर या ठिकाणी जेन झी म्हणजे काय, तर ज्यांचा जन्म 1997 ते 2012 दरम्यान झाला त्यांना म्हणायचं जेन झी किंवा जनरेशन झेड, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे। त्यासोबतच ज्यांचा जन्म 1981 ते 1997 या कालावधीमध्ये झाला त्यांना म्हणायचं मिलेनियल्स। ठीक आहे, पुढे तिसरा प्रश्न पहा, 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? हा प्रश्न आपण किती वेळा पाहिला होता। भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि मित्रांनो त्याच्या अगोदर ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते। पुढे प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिली फॉरेन्सिक ड्रोन प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे लखनौ या शहरामध्ये भारतातील पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी आहे, लखनौ। पुढे प्रश्न क्रमांक 5, सेबॅस्टियन सॅवे हा मॅरेथॉनपटू कोणत्या देशाचा नागरिक आहे? या ठिकाणी पाहायचं आहे सेबॅस्टियन सॅवे हा पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता, त्यामुळे यांच्यावर प्रश्न आलेला आहे आणि हा जो खेळाडू आहे तो केनिया या देशातील आहे, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटेन्स यांचा अर्धपुतळा हटवण्यात आला व त्या जागी टिंबटिंबे यांचा पुतळा बसवण्यात आला। या ठिकाणी पहा, राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एडविन लुटेन्स यांचा पुतळा हटवण्यात आला आणि त्यांच्या जागी भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। लक्षात ठेवायचं आहे एडविन लुटेन्स यांचा पुतळा हटवून राष्ट्रपती भवनामध्ये सी राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, नुकतेच नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले बालेन शाह कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत? यांच्यावर आपण बरेच प्रश्न पाहिले आणि कोणत्या देशाचे आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, त्यासोबतच काय करतात त्यावर आपण अनेक प्रश्न पाहिले होते। तर लक्षात ठेवायचं बालेन शाह या अगोदर एक संगीत क्षेत्रामधील व्यक्ती होते आणि त्यानंतर त्यांनी मित्रांनो राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या मार्फत निवडणूक जिंकून पंतप्रधान पदावर निवडून आलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष। आधी काय होते ते तर एक संगीत क्षेत्राशी संबंधित होते, एक रॅपर होते। प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? या ठिकाणी पाहायचं आहे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन आहे ते नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं, म्हणून पर्याय ए ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, संपूर्ण क्रांती हा नारा कोणत्या नेत्याद्वारे देण्यात आलेला होता? या ठिकाणी पहा, संपूर्ण क्रांती हा नारा जयप्रकाश नारायण यांनी दिलेला होता, पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्लंडचा सम्राट कोण होता? आता या ठिकाणी पहा 1911ला कोण आला होता तर 5वा जॉर्ज भारतामध्ये आलेला होता, 5वा जॉर्ज। त्यानंतर मित्रांनो ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी 6वा जॉर्ज हा इंग्लंडचा सम्राट होता, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या।
तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 11, धारावीपूर गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पहा, धारावीपूर हा गरम पाण्याचा झरा आहे तो धुळे जिल्ह्यामध्ये आहे म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, ठाण्यामध्ये कोणता आहे महत्त्वाचा? वज्रेश्वरी आहे. रत्नागिरीमध्ये उन्हवरे आहे आणि जळगावमध्ये ओपनदेव आहे. त्याचप्रकारे धुळ्यामध्ये कोणता आहे? धारावीपूर आहे. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी आहे. जिल्हा कोणता? धुळे आणि ठिकाण शिरपूर, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 13, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी पहा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये आलं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यासोबतच नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका यांच्यामध्ये मतदान बंधनकारक करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे गुजरात, पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? या ठिकाणी पहा, 14, 15, 16. 14वे कोण होते? YV रेड्डी, पर्याय सी. 15व्या NK सिंग आणि 16व्या अरविंद पनगडिया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी आहे, 15 सप्टेंबर. आता पुढे हा दिवस का साजरा केला जातो? कारण हा आहे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजे M विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस, म्हणून हा दिवस आहे तो दरवर्षी राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16 पहा, चॅट GPT म्हणजे काय? चॅट GPTचा फुल फॉर्म आहे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, पर्याय सी. हा काय आहे? एक AI चॅटबॉट आहे ज्याच्यावर आपण माहिती घेऊ शकतो आणि माहिती देऊ देखील शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 17, यत शौर्य ततो जय हे ब्रीदवाक्य कोणत्या दलाचे आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, यतो शौर्य ततो जय हे ब्रीदवाक्य आहे फोर्स 1चं, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या दिवशी भारत सरकारने भारत नक्षलमुक्त झाल्याचे घोषित केले? हा प्रश्न आपण आपल्या टेलिग्रामच्या पेड चॅनलवर किती वेळा पाहिला असेल, कारण या ठिकाणी ही गोष्ट याच वर्षी घडलेली आहे. आणि लक्षात ठेवायचं, 31 मार्च 2026 रोजी अमित शहा यांनी भारत हा नक्षलमुक्त झाल्याचं घोषित केलं होतं, कारण काही नक्षलवाद्यांनी समर्पण केलं होतं आणि त्यानुसार मित्रांनो त्या ठिकाणी हे मानण्यात आलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत सरकारने भारत नक्षलमुक्त झाल्याचं घोषित केलेलं होतं. कोणी केलं होतं? अमित शहा यांनी केलं होतं. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 19,
6 मार्च 1948 हा दिवस कोणत्या दलाचा स्थापना दिवस आहे? या ठिकाणी पाहायचं आहे 6 मार्च 1948ला महाराष्ट्रामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना करण्यात आली होती. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 6 मार्च 1948 हा महाराष्ट्राच्या SRPFचा म्हणजेच राज्य राखीव पोलीस बलाचा स्थापना दिवस आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले? या ठिकाणी पक्षांतर बंदी करणं यासाठी कितवी घटनादुरुस्ती करण्यात आली? तर 52वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्या घटनादुरुस्तीनं काय करण्यात आलं? तर भारतीय राज्यघटनेमध्ये 10वी अनुसूची किंवा 10वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं. लक्षात ठेवायचं आहे 52व्या घटनादुरुस्तीनं 1985 साली 10वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेलं होतं. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. काय काय लक्षात ठेवणार? पक्षांतरबंदी कायदा किंवा घटनादुरुस्ती कधी झाली? 1985 साली झाली. आणि घटनादुरुस्ती कितवी होती? 52वी होती. आणि त्यासोबतच या घटनादुरुस्तीने कितवं परिशिष्ट जोडण्यात आलं? तर 10वं परिशिष्ट जोडण्यात आलं किंवा 10वी अनुसूची जोडण्यात आली. प्रश्न क्रमांक 21 मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? सर्वात लांब पेशी विचारलं की लक्षात ठेवायचं आहे चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी असते. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? आता दोन शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचे. पहिले डिमिट्री मेंडेलीव आणि दुसरे हेनरी मोसले. या ठिकाणी पहा मेंडेलीवने काय केलं होतं? अणुवस्तुमानावर आधारित आवर्त सारणी बनवली होती आणि त्यानंतर पुढे त्याच्यामध्ये सुधारणा करून हेनरी मोसले यांनी अणूच्या अंकावर म्हणजे अणुअंकावर आधारित मॉडर्न किंवा आधुनिक आवर्त सारणी बनवली. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर आधुनिक आवर्त सारणी ही हेनरी मोसले यांनी बनवली आणि ती मूलद्रव्यांच्या अणुअंकावर आधारित आहे. म्हणजे पर्याय सी बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? या ठिकाणी पहा PMJDY म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014 या तारखेला सुरू करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय सी 2014 साली ही योजना सुरू करण्यात आली होती. PMJDY 28 ऑगस्ट 2014. प्रश्न क्रमांक 24 चुकीची जोडी ओळखा. अमृत क्रांती नदी जोड योजना बरोबर. श्वेत क्रांती दूध उत्पादन बरोबर. पुढे भगवी क्रांती सौर ऊर्जा बरोबर. परंतु पीत क्रांती म्हणजे काय असतं? तर तेलबियांचं उत्पादन. इथं काय दिलंय? हळद उत्पादन. हे चुकीचं आहे. काय पाहिजे? तेलबिया उत्पादन. म्हणजे पर्याय ए ही जोडी चुकीची दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 विटॅमिन ई चे रासायनिक नाव काय आहे? या ठिकाणी पहा रेटिनॉल हे विटॅमिन ए चे रासायनिक नाव आहे. टोकोफेरॉल हे विटॅमिन ई चं रासायनिक नाव आहे. कॅल्सिफेरॉल विटॅमिन डी चं. त्यासोबतच थायमिन वगैरे अशी नावं आहेत ती विटॅमिन बी ची आहेत. आणि या ठिकाणी एस्कॉर्बिक ॲसिड किंवा एस्कॉर्बिक आम्ल हे विटॅमिन सी चं रासायनिक नाव आहे. म्हणून पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 ट ठ ड ढ न र ळ श यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्णात होतो? या ठिकाणी पाहायचं आहे यांचा उच्चार करताना आपली जीभ आहे ती आपल्या वरच्या टाऊला म्हणजे मूर्ध्याला स्पर्श करते. आणि मित्रांनो मूर्ध्याला स्पर्श करते म्हणून यांना काय म्हणायचं? मूर्धन्य वर्ण म्हणायचं. पाठच ठेवायचं आहे ट ठ ढ ढ न र श ळ त्यासोबतच रू हे काय आहेत? मूर्धन्य वर्ण आहेत. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. औष्ठमध्ये कोणते येतील? तर प चा गट, दंतमध्ये त चा गट आणि दंत तालव्यामध्ये च चा गट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी विकारी शब्दजातींचा गट ओळखा. विकारी म्हणजे काय? अविकारी म्हणजे काय? शब्दांजाती किती आहेत? शब्दांजाती आहेत 8. त्यापैकी 4 जाती आहेत विकारी, 4 जाती आहेत अविकारी. विकारी म्हणजे काय? तर ज्यांच्या रूपामध्ये लिंग वचन यामुळे बदल होतो त्यांना म्हणायचं विकारी. आणि दुसऱ्या अविकारी म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये लिंग वचन किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे बदल होत नाही त्यांना म्हणायचं अविकारी. आता विकारी कोणत्या कोणत्या? तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 विकारी जाती आहेत. आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या 4 अविकारी जाती आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? विकारी म्हणून काय आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. कुठे आलेले दोन? यापैकी 2. तर नाम, सर्वनाम म्हणून पर्याय ए. या ठिकाणी पहा उभयान्वी अविकारी आहे, शब्दयोगी अविकारी आहे आणि केवल प्रयोगी देखील अविकारी आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 28, भाववाचक नामालाच टिंबटिंब म्हणतात. या ठिकाणी पहा, भाववाचक नाम म्हणजे काय? असं नाम ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही, तसेच असं नाम जे वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या अंगातील गुण किंवा भाव दर्शवतं त्याला म्हणायचं भाववाचक नाम. त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे, भाववाचक नामाला दुसरं नाव असतं धर्मवाचक नाम. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय ए. भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 29, सोने, तांबे, साखर हे नामाचे टिंबटिंब प्रकारामध्ये येतात. आता या ठिकाणी पाहायचं आहे, सोने तोळ्यामध्ये मोजतो, तांबे ग्रॅममध्ये मोजतोय, किलोमध्ये मोजतोय, साखर आपण किलोमध्ये आणि ग्रॅममध्ये मोजतोय. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, अशी नामं ज्यांना किलो, लिटर, मीटर, किलोमीटर किंवा ग्रॅम यासारख्या एककांमध्ये परिमाणांमध्ये मोजता येतं त्या नामांना म्हणायचं पदार्थवाचक नाम. त्याच्यामध्ये काय काय आलं मग? दूध, साखर, पाणी, तांदूळ, गहू हे सर्व काय झाली? पदार्थवाचक नामं झाली. मग या ठिकाणी पहा, सोने, तांबे, साखर यांना परिमाणामध्ये मोजता येतं म्हणून यांना म्हणायचं पदार्थवाचक नामं. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, खडाष्टक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, खडाष्टक म्हणजे कडाक्याचं भांडण, त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? सलोखा. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, जो, जी, जे, जे, ज्या, जी या सर्वनामांचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, जो, जी, जे ही काय आहेत? संबंधी सर्वनाम आहेत. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. दर्शक सर्वनाम कोणती आहेत? हा, ही, हे, तो, ती, ते दर्शक सर्वनाम. कोण, काय, कोणी हे काय झाली? अनिश्चित सर्वनाम. आणि कोण, काय, कोणी हीच झाली प्रश्नार्थक सर्वनाम. फक्त त्यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केलाय की नाही यावरून त्याचे प्रकार पडतायत. प्रश्न क्रमांक 32 पहा, तो म्हणे वेडा झाला या विधानातील अधोरेखित उद्गारवाचक शब्द कोणत्या उपप्रकारातील आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, तो म्हणे, म्हणे हा शब्द काय आहे? तर उद्गारवाचक अव्यय आहे किंवा केवल प्रयोगी अव्यय आहे. पण मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं आहे तर लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण अरेच्चा म्हणतो तेव्हा आपण आश्चर्य व्यक्त करतो, अरे रे म्हणतो तेव्हा शोक व्यक्त करतो, त्यासोबतच शाब्बास म्हणतो तेव्हा आपण आनंद व्यक्त करतो किंवा प्रशंसा करतो. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी भावना दडलेल्या आहेत. परंतु जेव्हा एखादं केवल प्रयोगी अव्यय असं असतं ज्याच्यामध्ये कोणतीच भावना नसते तेव्हा त्याला काय म्हणायचं? व्यर्थ उद्गारवाचक किंवा पादपूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं. मग या ठिकाणी काय दिलंय? तो म्हणे. आता म्हणेमध्ये कोणती भावना आहे? कोणतीच भावना नाहीये. बेटे, बापडा, म्हणे यांच्यामध्ये कोणतीच भावना नाहीये, त्यामुळे या ठिकाणी यांना काय म्हणायचं? व्यर्थ उद्गारवाचक केवल प्रयोगी अव्यय म्हणायचं किंवा पादपूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. म्हणजे पर्याय डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणे, बापडा, बेटे ही काय आहेत? व्यर्थ उद्गारवाचक केवल प्रयोगी अव्यय आहेत. का असतात ते आपण पाहिलेलं आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 33, कडक ऊन पडले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, कडक हे विशेषण आहे आणि मित्रांनो कडक हे काय दाखवतंय? तर उन्हाचा गुण दाखवतोय. आणि लक्षात ठेवायचं आहे, आकार, रंग किंवा इतर कोणताही गुण दाखवणाऱ्या विशेषणाला काय म्हणायचं? गुणविशेषण म्हणायचं. म्हणून या ठिकाणी पर्याय डी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, सुनील उद्या पुण्याला जाईल. या ठिकाणी पहा, सुनील कर्ता आहे, जाईल क्रियापद आहे आणि पुण्याला हे काय दाखवतंय? ठिकाण दाखवतंय. ठिकाण हे कधीच कर्म नसतं. म्हणजे काय झालं? या ठिकाणी फक्त कर्ता आणि क्रियापद आहे, कर्म नाही. आणि कर्म नसेल तर लक्षात ठेवायचं अकर्म क्रियापद असतं. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, मी निबंध लिहित जाईन हे वाक्य कोणत्या काळातील आहे? आपण पाहिलेलं आहे इतक्या वेळा, शेवटी जर त अधिक इन किंवा इल असणारं क्रियापद असेल तर लक्षात ठेवायचं आहे त अधिक इल किंवा इन. जर अशा प्रकारचं क्रियापद असेल तर रीती भविष्यकाळ असतो. लिहित जाईन, करत जाईन, लिहित जाईल, करत जाईल. या ठिकाणी त अधिक इल किंवा इन असेल तर त्या ठिकाणी रीती भविष्यकाळ असतो. म्हणून या ठिकाणी वर काय आहे? रीती भविष्यकाळ आहे. वरील गोष्ट आहे ते भविष्यामध्ये नियमितपणे घडत जाईल. प्रश्न क्रमांक 36, भाषेच्या अलंकाराचे टिंबटिंब हे मुख्य दोन प्रकार पडतात. या ठिकाणी पाहायचं आहे, अलंकाराचे मुख्य दोन प्रकार कोणते? तर या ठिकाणी अर्थालंकार आणि शब्दालंकार. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, जर शब्दामध्ये बदल झाल्यामुळे चमत्कृती साधली जाते किंवा चमत्कृती नष्ट होते त्यावेळी त्याला म्हणायचं शब्दालंकार. आणि जर शब्दाच्या अर्थावरून जर चमत्कृती साधली जात असेल तर त्याला म्हणायचं अर्थालंकार. ठीक आहे. अशा प्रकारे
अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात. आणि लक्षात ठेवायचं आहे शब्दालंकार तीन महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. पहिला अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा श्लेष. अनुप्रास, यमक आणि श्लेष हे तीन शब्दालंकार आहेत. इतर सर्व अर्थ अलंकार आहेत. प्रश्न क्रमांक 37. कोळ्याच्या जाळ्यात मासे आले अधोरेखित शब्द काय दर्शवतो आता या ठिकाणी पाहायचं आहे. कोळ्याच्या जाळ्यात मासे आले. आले हा आहे क्रियापद. आणि मग आता आपण क्रियापदाला प्रश्न विचारला येणारे कोण. येणारे कोण तर मासे, म्हणजे मासे झाले वाक्यातील कर्ता. लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत लक्षात काय ठेवणार आपण, जेव्हा आपण क्रियापदाला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारतो तेव्हा येणारं उत्तर कर्ता असतं. मग या ठिकाणी येणारे कोण तर मासे, म्हणून मासे हा वाक्यातील कर्ता आहे. आणि लक्षात ठेवायचं कर्ता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो संस्कृतमध्ये उद्देश म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, मासे हा अधोरेखित शब्द काय आहे, कर्ता म्हणजेच उद्देश आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38. मरावे परी कीर्तिरूपी उरावे अधोरेखित उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा परी, पण, परंतु हे काय आहेत, न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आहेत. म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं जेव्हा एखादं उभयान्वी अव्यय दोन गोष्टींमध्ये तुलना करून एक गोष्ट कमी दर्जाची आहे असं दर्शवतं किंवा एक गोष्ट न्यून आहे असं दर्शवतं त्याला म्हणायचं न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय. आता पहा या ठिकाणी मरावे हे काय झालं, पहिलं वाक्य झालं. त्यासोबतच कीर्तिरूपी उरावे दुसरं वाक्य. आणि परी हा शब्द काय दाखवतोय तर मरण्यापेक्षा कीर्तिरूपी उरणं अव्वल दर्जाचं आहे किंवा कीर्तिरूपी उरण्यापेक्षा मरावे हे काय आहे न्यून दर्जाचं आहे. म्हणून परी हे काय झालं न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय झालं. लक्षात ठेवायचं. समज नसेल तर काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि ॲडमिनला मेसेज करायचा. ॲडमिन पुन्हा समजावून सांगेल. पुढे प्रश्न क्रमांक 39. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. वाक्यातील अधोरेखित शब्दाचे कार्य ओळखा. या ठिकाणी पहा शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. असणारा काय, अभिमान म्हणजे अभिमान वाक्यातील कर्ता आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता जर आपण हे वाक्य काढून टाकलं शिकारी लोकांना तर काय होतं, आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. कोणाला हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे काय झालं, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काही विशिष्ट शब्दांची आवश्यकता असते. त्या विशिष्ट शब्दांना काय म्हणायचं तर पूरक म्हणायचं. म्हणजे काय झालं या ठिकाणी शिकारी लोकांना हे शब्द विधेय पूरक आहेत. कारण हे जर नसतील, फक्त म्हटलं आपण आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो तर ते कोणाला सांगणं आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी आधीचे दोन शब्द आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतं म्हणून त्यांना म्हणायचं पूरक. आणि मित्रांनो यामुळे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होतं म्हणून त्याला म्हणायचं विधेय पूरक. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 40. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक टिंबटिंब यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे 27 फेब्रुवारी हा दिवस आहे तो वि वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. आणि मित्रांनो यामुळेच हा दिवस आहे तो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय डी वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी बऱ्याचदा जागतिक मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन याच्यामध्ये कन्फ्युजन केलं जात आहे. तर लक्षात ठेवायचं 27 फेब्रुवारी विचारले म्हणून या ठिकाणी वि वा शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 41. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना. वरील वाक्यातील अलंकार ओळखा. त्या ठिकाणी पहा चाफा निर्जीव वस्तू आहे, सजीव आहे मान्य आहे आपल्याला, परंतु ती काय स्वतःहून हालचाल न करणारी वस्तू आहे, त्याच्यामध्ये चेतना नाही. तरी या ठिकाणी काय म्हटलं जात आहे चाफा बोलेना चाफा चालेना. मग या ठिकाणी काय वाटतंय की एखाद्या निर्जीव वस्तूला आपण या ठिकाणी आरोप करतोय ती जिवंत असल्यासारखा. ठीक आहे. आणि या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्या निर्जीव वस्तूला जिवंत असल्याचा आरोप करतो त्यावेळी त्याला काय म्हणायचं चेतना गुणोक्ती अलंकार म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय बी. लक्षात ठेवणार त्या ठिकाणी काय जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूला जिवंत असल्यासारखं बोललं जातं तेव्हा त्याला म्हणायचं चेतना गुणोक्ती अलंकार. ठीक आहे. स्वभावोक्ती कधी जेव्हा एखाद्या प्रसंगाचं काळाचं किंवा स्थळाचं चित्रमय परंतु स्वाभाविक वर्णन केलं असतं त्या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार असतो.
व्याजोक्ती अन्योक्ती आपल्याला आपल्या A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहता येईल. त्यासाठी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि A to Z मराठी व्याकरण सिरीज बाय देहाधिकारी असं सर्च करायचं. त्यानंतर आपल्याला 44 व्हिडिओ भेटतील. त्या 44 व्हिडिओमधून आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 42, नाटकात संवादाबरोबर स्वतःशी केलेले जे भाषण असते त्यास टिंबटिंब असे म्हणतात. या ठिकाणी पहा, संवाद काय असतो, 2 किंवा अधिक लोकांमध्ये होतो, परंतु जेव्हा आपण स्वतःशी बोलतो त्याला काय म्हणायचं, स्वगत म्हणायचं. लक्षात ठेवायचं, स्वतःशी केलेले भाषण म्हणजे स्वगत, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 43, वन्ही वैश्वानर हुताशन म्हणजे काय, अग्नी. लक्षात ठेवायचं, वन्ही म्हणजे अग्नी, वैश्वानर किंवा हुताशन म्हणजे देखील अग्नी, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. अग्र म्हणजे पुढे. प्रश्न क्रमांक 44, शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, आध्यात्मिक हा शब्द पर्याय बी प्रमाणे लिहिला गेला पाहिजे म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, कंठ दाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता. कंठ दाटणे म्हणजे काय, सद्गदित होणे. ठीक आहे, म्हणजे काय, थोडं थोडं रडायला येणे किंवा भावनिक होणे. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, अडकित्ता, अक्का, चिमटा, चिंच, रजई हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत. या ठिकाणी पहा, अडकित्तावर आपल्याला कैल करण्याच्यावर आपण बरेच प्रश्न पाहिलेले आहेत. अडकित्ता आणि अक्कावर या ठिकाणी हे शब्द कुठून आलेले आहेत, कानडी भाषेतून, म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, शर्वरी या शब्दात समानार्थी शब्द काय असतो. शर्वरी समानार्थी शब्द आहे रात्र, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 48, मी त्याला मुंबईस धाडला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. त्या ठिकाणी पहा, धाडणारे कोण, मी हा झाला कर्ता, त्याला मुंबईस, या ठिकाणी मुंबईस ठिकाण आहे म्हणजे या ठिकाणी हे कर्म नाही. पुढे त्याला, त्याला हा झाला वाक्यातील कर्म. आता त्याला धाडला आणि तिला म्हटलं तर तिला धाडली, काय होतं, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं. परंतु या ठिकाणी काय दिसतंय, तर कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. आणि मित्रांनो, आपण काय पाहिलं, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागलेला नसतो. आणि या ठिकाणी काय दिसते आपल्याला, कर्माला प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असेल तरी देखील कर्माला प्रत्यय लागला असेल त्या ठिकाणी असणार आहे कर्म भाव संकर प्रयोग, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, त्याला धाडली, तिला धाडली, त्याला धाडला, तिला धाडली, काय होतं, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं म्हणून कर्मणी. परंतु या ठिकाणी कर्माला देखील विभक्ती प्रत्यय लागला असल्यामुळे या ठिकाणी झाला कर्मभाव संकर प्रयोग. प्रश्न क्रमांक 49, जो जे वांछील तो ते लाहो वाक्याचा प्रकार ओळखा. त्या ठिकाणी पहा, या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ का पाहूया, काय होतो, ज्याला जे हवं ते त्याला मिळावं. आता काय दिसतंय आपल्याला, शेवटी व आलेला आहे किंवा वे आलेला आहे. ज्याला जे हवे ते त्याला मिळावे, शेवटी आलं वे. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा क्रियापद शेवटी वे असतं त्यासोबतच क्रियापदातून इच्छा, योग्यता, शक्यता यांचा बोध होतो. त्या ठिकाणी काय असतं, विद्यार्थी क्रियापद आणि विद्यार्थी वाक्य असतं. आणि या ठिकाणी पहा, याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, ज्याला जे हवे ते त्याला मिळावे, म्हणजे शेवटी वे आलेला आहे त्यासोबतच इच्छा व्यक्त होत आहे, म्हणून या ठिकाणी काय झालं, तर विद्यार्थी क्रियापद आणि विद्यार्थी वाक्य झालेलं आहे, म्हणून पर्याय डी हे योग्य उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 50, विहग या शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी पहा, विहगचा सुरुवातीला आपल्याला विग्रह करायचा आहे. विह म्हणजे आकाश, ठीक आहे, आणि ग म्हणजे काय, तर गमन करणारा. या ठिकाणी काय दिसते आपल्याला आलेलं आता या ठिकाणी, तर करणारा हे काय आहे, कृदंत आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळी विग्रह करताना त्याच्यामध्ये कृदंत येतं त्यावेळी लक्षात ठेवायचं, त्याला म्हणायचं आपण कृदंत तत्पुरुष समास. आणि मित्रांनो, त्याचं दुसरं नाव काय आहे, उपपद तत्पुरुष समास. कृदंत किंवा उपपद तत्पुरुष समास हे आपलं उत्तर असलं पाहिजे, म्हणून पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, SRPFच्या पेपरमधील 50 प्रश्न या ठिकाणी समाप्त होत आहेत. जर तुम्हाला या 50 प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.